अलिबाग वडखळ महामार्गाच्या दुरावस्थेने प्रवासी पुरते हैराण झाले आहेत। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून त्यांची डबकी झाली आहेत। आज या डबक्यांमध्ये साचलेल्या पाण्यात पोहून अलिबागमधील स्वप्नील नाईक या तरुणाने आपला संताप व्यक्त केला आणि सरकारचं लक्ष वेधून घेतले। आंदोलक तरुणाने लोकप्रतिनिधी आणि सरकारचा निषेध करत रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी केली। प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या अलिबागकडे येणाऱ्या या रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नियमित प्रवासी आणि पर्यटक देखील पुरते बेजार झाले आहेत। या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते, परंतु ते अर्धवट राहिल्याने प्रवाशांना खड्ड्यांचा जाच सहन करत या मार्गावरून प्रवास करावा लागतोय। रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत। धरमतर पुलाजवळ फौजी हॉटेलजवळ मोठा खड्डा पडून डबके तयार झाले आहे, तर तीनविरा गावाजवळ देखील रस्त्याची हीच अवस्था झाली आहे। जर सोमवार ते शुक्रवार आम्ही या रस्त्यावर रोजच्या येणे जाणे करतो, तरी पण आमच्याकडे सरकार या रस्त्याकडे लक्ष देत नाही। फक्त मतदान आलं का त्या दिवशी 4 दिवस ते 8 दिवस मतदान आम्हाला जो उभा असतो तो आम्हाला राजा समजतो, आमच्याला काय काय आश्वासन देतो, पण हे झाल्यानंतर आम्हाला एक भिकाऱ्यासारखे समजून टाकतात। 3 वर्ष 5 वर्ष हा रस्ता असाच आहे, काही वर्ष झाली हा रस्ता असा आहे, कोण लक्ष पण देत नाही रस्त्याकडे। किती निवेदनं दिली, काय दिलं तरी पावसाचं निमित्त सांगतात आणि रस्त्याचं काम खोळंबे झाले दाखवतात। मग आज तुम्ही ह्याच्यात काय केलं? ह्याच्यात आम्ही आज निषेध रचवलाय आंघोळ करून की स्विमिंग पूलचे डबके झालेले आहेत तिथे। स्विमिंग पूलचा निषेध केला आम्ही। अजून काय करायचं सांगा सरकारला। तर ह्याची टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।